नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझं बाईक मेकॅनिक महेश नावाने इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. तर आज स्पेशली मी मराठीत बोलतो आहे, कारण की प्रत्येक व्हिडिओ माझे जास्त करून हिंदीतच असतात, कारण की पूर्ण देशातनं भारतातनं लोक येतात. तर आज माझ्याकडे जी मुलं आल्यात ती महाराष्ट्रातनं पण आहे, बाहेरच्या राज्यातनं. तर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी मराठीमध्ये व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मराठी लोकांसाठी. तर 8 दिवसाच्या ट्रेनिंगला आला होता BS6च्या तुम्ही, बरोबर? हो. ते 8 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही स्वतःचं वर्कशॉप बंद करून आला. मग तुमच्या पण अपेक्षा असतील, तुम्हाला जे प्रॉब्लेम अडचण येत होत्या, अडचण येत होती, गाडी आली की काय काम करायचं, कसं करायचं, तर इथं आल्यानंतरून ते सगळे तुमचे जे डाऊट होते क्लिअर झाले का, ते जरा मग आपण सांगा. आपलं नाव? माझं नाव आशित रंदे. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहे. इथं 8 दिवसाच्या ट्रेनिंगला यायच्या आधी मला BS6ची खूप भीती होती. म्हणजे BS6 काय हे माहीतच नव्हतं. मग इथं आल्यावर कळलं सेन्सर काय आहे, ॲक्च्युएटर काय आहे, इंजेक्टरचं काय काम आहे, फ्यूल पंपचं काय काम आहे, त्याला चेक कसं करत्या, ही सगळी माहिती आम्हाला सरांनी दिली. आणि BS6ची माझ्या मनातली भीती निघून गेली. आणि सरांनी आम्हाला 100% त्यांचंवालं एक्सपिरियन्स दिलेला आहे आणि आम्ही तो घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि 8 दिवसामध्ये मला असं वाटतं की मी आता BS6ची कोणती पण गाडी करू शकतो. करू शकता. घाबरणं हा प्रकारच गेला नाही आता BS6ची गाडी म्हणलं तर घाबरायचं नाही. आता पहिलं भीती वाटायची. पहिले म्हणजे तिला असं हात लावा का नाही लावा, तिला काय होतं काही नाही. म्हणजे छोटा जरी प्रॉब्लेम झाला तर नेमकं प्रॉब्लेम होऊन जातं. म्हणजे आता मी 8 ते 9 वर्षापासून काम करतो. म्हणजे मेकॅनिक लाईनला मी माझे 8-9 वर्ष दिले. तर मग 8-9 वर्ष दिल्याच्या नंतर कुठं ना कुठं मला कमीपणा वाटतो. म्हणजे BS6चं येत नाही. कस्टमर तर विश्वासावर येणार आहे का, त्यांच्याकडे आधी BS4 गाडी होती, त्यांना नवीन BS6 घेतली, मग ती तुमच्याकडून व्हायना नाही. मग ते एक्सपिरियन्स कमी असल्यामुळं मी इथं BS6चं शिकायला आलो. पण आजच्या काळात एवढं तुम्हाला अपडेट होण्यासाठी कुठं ना कुठं तरी नॉलेज घ्यायला जावंच लागतं. ही परिस्थिती कळू शकते. किती जरी म्हणलं मी आता हा फिटर आहे, मी सगळं करतो आहे, पण ज्यावेळेस नवीन टेक्नॉलॉजी, आम्ही पण झिरो होतो. काही एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली तर आम्ही झिरो होतो, पण एवढ्या वर्षाचे एक्सपिरियन्स, अनुभव, ते टेक्नॉलॉजी आम्ही समजून घेतो. तर शिकावंच लागेल. त्यामुळे जसं पण तुम्ही आलं की पहिलं तुम्हाला वही पेन दिलं, तुम्ही सगळं अपडेट करत गेला, लिहित गेला. आता भरपूर डाटा आला आहे ना? भरपूर डाटा आला आहे. आता टेन्शन नाही. कोणती पण गाडी येऊ द्या. चलो, ओके, ठीक आहे. माझं नाव गलांडे रोहित आहे. मी श्रीगोंदा टाकळी शहरातून आलो नाही का. तर BS6च्या बाबतीत जास्त काही माहिती नव्हतं. मग त्यानंतर आपले व्हिडिओ वगैरे पाहून यायचं ठरवलं नाही का इथं. आम्ही नंतर आपलं ट्रेनिंगसाठी जॉईनिंग घेतलं, ॲडमिशन घेतलं वगैरे आलो. तसंच इथं आल्यापासून जी सरांनी जी माहिती दिली BS6च्या बाबतीत, जे ॲक्च्युएटर नाही का, सेन्सर काय असतं, सगळं जे आहे ते एकदम परफेक्टली सरांनी शिकवलं. आणि तसेच माझे गुरु देखील होते, त्यांनीही मला खूप चांगलं शिकवलं. तुमच्यासारखे जे गणेश सर आहेत, महेश सर आहेत, तसेच त्यांनी मला BS6-4च्या बाबतीत जे आहे 3-3.5 वर्ष त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. व महेश सर, गणेश सर, तुमचे हे आभार, जेणेकरून मला BS6च्या बाबतीत जी भीती होती, सेन्सर ॲक्च्युएटर जी आधी भीती वाटायची, ही आपल्याकडून खराब होईल, सेम शॉर्ट होईल वगैरे काय होईल, जी सरांनी जी भीती आहे ती सर्व दूर केली 8 दिवसामध्ये नाही का. मग इथे येण्याचा मला 100% फायदा झाला आहे. त्यामुळे मी समाधान आहे ना काही. तर आपल्या मराठी प्रेक्षकांना काय सांगताल? कारण महाराष्ट्रातला माणूस हा बाहेर पुढं जातो ट्रेनिंगला. तर आता तुम्ही पण गेले किती वर्ष झाले यूट्यूबवरती बघता, व्हिडिओ बघता, हा प्रॉब्लेम सॉल्व करता. पण ते प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला काय अडचणी येतात. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं ट्रेनिंग घेतलं, आमच्या ट्रेनिंगमध्ये आणि ह्या यूट्यूबवरच्या ह्या आपण जे बघतो त्या ट्रेनिंग, म्हणजे ते सांगणं, समजवणं, आमचं समजवणं, नाही, ज्यात खूप फरक आहे नाही का. तुम्ही जे सांगता ते यूट्यूबरचं 100% यातलंही खूप फरक आहे. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. एखादा बॉल्टाला आपण यूट्यूबवर शोधतो तर त्यात काही जास्त समजत नाही, पण इथं जी गोष्ट आहे ना 100% समजते, डोक्यात शिरते नाही का. आणि त्याचा फायदा पुढच्या ज्या गॅरेज मेकॅनिक लाईफ आहे त्यामध्ये 100% फायदा होईल ना. 100% होईल. ठीक आहे, थँक्यू. आपलं नाव? सर, माझं नाव विनोद भादले मोहनकर. मी पालघर जिल्ह्यातून आणि डहाणू तालुका माझा. सर, मी आधी ह्याच्या अगोदर 6 महिने ट्रेनिंग केली नॉर्मल बाईक ह्याची. तर त्याच्यामध्ये मला काहीच समजलं नाही. त्याच्यानंतर 6 महिने मी घरी प्रॅक्टिस पण केली. तर त्याच्यानंतर मी आसपास 6 वर्षापासून स्वतःची गाडी करतो आहे. BS6ची युनिकॉर्न आहे माझ्याकडे. तर मी स्वतःची करतो, पण दुसऱ्याच्या गाडीला हातच नाही लावत. नॉर्मली करतो बाकी, पण BS6मध्ये जरा पण हातच नाही लावत. असं बिघडले तर मी स्वतःची करतो, तर बिघडले ते माझे बिघडेल असं.
म्हणजे खूप भीती होती, पण आता भीती निघाली आहे सर. आता दुसऱ्याची पण गाडी घेऊ शकतो, करू शकतो म्हणजे काम करू शकतो सर. आता सेन्सर ॲक्च्युएटर. सर सेन्सरच्या बाबत कसं की त्याचे जे कनेक्शन दिलेलं ना ते खोलतच नाही. बाकीच्या गाड्या येतात पण खोलत नाही, ते डायरेक्ट नट बोल्ट करून साफ करून परत लावून घेतो. कारण ECM मशीन चालवायची माहीत नाही, सेन्सर व्होल्टेज त्याच्याबद्दल काहीच माहीत आता नसल्यामुळे. सगळे टूल चालवायचे लक्षात आलं सर. ओबीडी टूल कसं लावायचं, कसं युज करायचं. डायग्राम पण सर भेटला होता, तर त्याच्यामधून करू शकतो सर. आता इथून जरी गेलं तरी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे आपण एक पण वायर नव्हती, स्प्लेंडरची ना वायरिंग होती, तरी एक वायर आपण काढत गेलो, ड्रॉइंग बनवत गेलो. तर इथून पुढं तुम्ही पण तसंच एखादी ड्रॉइंग आली तुमच्याकडं तर स्वतः ड्रॉइंग काढा. ज्यावेळेस आपण स्वतः काढेल आणि स्वतः त्याच्यावरती अभ्यास करत राहील, समजत राहील, बघितल्यावरती सारखं रिव्हिजन होत राहील. गाडी पण आली की गाडीवरती बघितल्यावरती आणखीन तुम्हाला चांगली रिव्हिजन होईल. तर तशा पद्धतीने तुम्ही इथनं पुढं वाटचाल करा. येणारा काळ आहे हा थोडासा टपच आहे, पण ह्याच्यासारखी सोपी गाडी तुम्हाला म्हणला कुठलीच नाही आहे. सोपी पण आहे ना अवघड पण आहे, पण तुम्ही एखादं ते बघून घेतलं, समजून घेतलं तर फार सोपी गाडी. सर ठीक आहे. नमस्कार, मी कार्तिक अशोकपूरकर. मी नाशिक वणीवरून आलो आहे. सरांच्या आधी यूट्यूबला व्हिडिओ बघायचो की BS6ची ट्रेनिंग देत आहे सर असं, आणि मला BS6ची ट्रेनिंग घ्यायची होती. BS6चं काम मी आधी करत होतो, पण कुठल्या बेसवर, BS4च्या बेसवर. तर प्रॉब्लेम तर खूप येत होते, पण मग गाडी जास्त दिवस लावून घ्यायची, एक 15-20 दिवस. मग कस्टमर काय विचार करतं की याला काम येतं की नाही, आपलं तिथं इम्प्रेशन डाऊन होतंय. तर मग मी विचार केला की BS6ची ट्रेनिंग घेणं आपल्याला गरजेचं आहे. काळ बदलतोय तर आपल्याला अपडेट होणं पण गरजेचं आहे. नक्कीच. तर मग मी सरांशी कॉन्टॅक्ट केलं. सरांनी मला तारीख दिली, 11 तारखेपासून आपला क्लास चालू होणार आहे. 8 दिवसाचा कोर्स आहे, तो कोर्स पूर्ण करून घेऊ. पण जेव्हा इथं आलो तेव्हा आम्ही आधी BS6चं काम करायचो ते BS4च्या बेसवर करायचो. पण जेव्हा इथं आलो BS6 बघितली की विचार आला नाही, BS6 वेगळंच आहे, अपडेट झालंय बुवा असं. तर मग जी 8 दिवसाची ट्रेनिंग दिली सरांनी आम्हाला, त्याच्यात खूप काही बदल होता. म्हणजे सर, महेश सर झाले, गणेश सर झाले, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलंय. आणि ते पण आम्ही पूर्ण एक काय म्हणतात थेरी बाय थेरी असं शिकत गेलोय, असं एक 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 एक. तर आता BS6ची कुठली पण गाडी आली तर मनात अजिबात भीती राहणार नाही. मल्टीमीटर आहे, त्यानंतर OBD स्कॅनर आहे, याचा वापर करून फॉल्ट काढणार. काय होतं, कस्टमर आपल्याकडे विश्वासाने गाडी लावतं आणि आपण ती गाडी काम न करता काढून देणं, याच्यात कस्टमरचा विश्वास तुटतो. बरोबर ना? बरोबर. तर मग ते होऊ नये म्हणून मी इथं आलोय. आणि मी इथं आल्यानंतर मला असं वाटलं नाही की मी इथे चुकी केली की काय. आलोय तर इथून ज्ञान घेऊनच जाणार आहे. आणि सरांचं मार्गदर्शन तर तुम्हाला माहीतच आहे, चांगल्या पद्धतीने सर शिकवताय आजपर्यंत. महेश सर झाले, गणेश सर झाले, आणि याच्या आधी पण मला माझे गुरु शिकवत होते. त्या माझ्या गुरूंचं नाव भाऊसाहेब ठाकरे, वणीत, बुलेट स्पेशलिस्ट आहे, सगळ्या गाड्यांची कामं करतात. त्यांनी पण मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलंय. पण BS6चं ज्ञान घेणं मला गरजेचं होतं, त्यामुळे मी इथं आलोय. तर ट्रेनिंग फर्स्ट क्लास झाले, एकदम मस्त, कुठली काही मनात शंका नाही. डाऊट होते सगळे डाऊट निघाले. हो, सगळे क्लिअर झाले. म्हणजे आता अशी कुठलीच अडचण नाही येणार की आता गाडी आली तर नक्की 100% 100%. आणि वेळ वाचणार माझा. जो 2-3 दिवस मी सांगायचो गाडी लावून जा, मी चेक करतो, मला वेळ भेटला, जे शांततेत करायचो, जसे रेग्युलर गाड्यांचं काम करतो का BS4चं, फॉल्ट आला तसंच BS6चं पण गाडीचं काम करणार. म्हणजे एखादा आता जर आपण बॅक अँगल सेन्सर खराब आहे तरी यूट्यूबवरती पण तुम्हाला काय दाखवलं जातं, करंट गेलाय, आम्ही बॅक अँगल टाकला आणि ती गाडीला करंट नाही आला, तो म्हणजे तो त्याच्याकडेच राहिला ना. आजपर्यंत आपण तेच केलं ना. बरोबर. एखादी गोष्ट खराब आहे, आपल्याला डाऊट येतोय, मग ती घेऊन यायची आणि लावायचं. झालं तर ठीक, नाही झालं तर ती तुमच्या अंगावर. बरोबर. आता ही वेळ येईल का तुझ्याकडं? नाही, येणारच नाही, असं नाही होणार. असं कुठले जरी सेन्सर असू दे, ॲक्च्युएटर असू दे, त्याचं परफेक्ट डायग्नोस करूनच तू ते नवीन घेऊन येणार. ही बरोबर. मी म्हणलं ना, आपल्याकडे एवढी ताकद पाहिजे की हे जर म्हणलं हे खराब आहे तर त्यांनी जगात कुठे जरी नेलं तरी ती खराबच असणार. हो, बरोबर. अशा काही गोष्टी, ट्रिक, सगळ्या नॉलेज भेटलं ना. हो, सगळं भेटलं. आधी कसं होतं की BS6चं सेन्सर कुठलं काय काम करतं, कसं चेक करणार हे माहिती नव्हतं. त्यामुळे आपण काय करायचो, एक सांगायचो एक सेन्सर लावून बघू, मग ते आणणार, त्याचा फॉल्ट नाही निघाला तर मग आपण तर डायरेक्ट कस्टमरला देऊ शकत नाही. त्याचा फॉल्ट ते त्यांचं जुनं चांगलं आहे, जे गाडीला कंपनी आलंय ते चांगलं आहे, आपण नवीन टाकणार, त्यांचं चांगलं ठेवून घेणार, याला अर्थ नाही. बरोबर ना? कस्टमर विश्वासाने गाडी लावते आपल्याकडे.
त्यामुळं ज्याचा फॉल्ट आहे तेच सेन्सर आणणार आणि तेच टाकणार आणि कस्टमरचा विश्वास तुटू देणार नाही याची मी पूर्ण गॅरंटी. ठीक आहे, चलो ओके. आणि सर एकदा परत तुमच्या दोघांचे पण आभार आणि माझ्या गुरूंचे पण आभार की मला चांगल्या पद्धतीने शिकवताय. महेश सर झाले, गणेश सर झाले, एकदा तुमचे मनापासून आभार. आणि मी हे पण सांगू शकतो की ज्यांना पण BS6 ची ट्रेनिंग घ्यायची त्यांनी अवश्य इथं या, गरजेचं आहे. काळानुसार अपडेट होणं गरजेचं आहे. जसं मोबाईलला अपडेट येतं तसं आपण पण अपडेट होणं गरजेचं आहे. बरोबर ना? नमस्कार, माझं नाव सार्थक टाकसाळ. मी नाशिकवरून आलो आहे आणि मला 4-4.5 वर्ष झाले मी काम करतो आहे नाशिकमध्ये. माझ्याच भावाचं गॅरेज आहे, तिथं काम करतो आहे. BS3 BS4चं पूर्ण काम येतं, पण BS6मध्ये पहिल्यापासून प्रॉब्लेम, गाडी आल्यापासून प्रॉब्लेम. म्हणजे कस्टमर गाडी घेऊन येतोय, ती आल्यानंतर आपल्याला पहिले डोक्याला हात लावू नये का गाडी काय प्रॉब्लेम आहे, हा आपल्याकडे थांबेल नाही थांबणार का, आपल्याला शोरूमला पाठवून दे नाही, प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम. आता सरांकडे आल्यानंतर सरांनी इतक्या डीपमध्ये प्रत्येक एक ना एक गोष्ट एकदम डीपमध्ये सांगितली आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तो कस्टमर आपल्याला विश्वासाने परत गाडी आणणार आहे आणि आपल्यासोबत 10 कस्टमर तोच वाढणार आहे, याची आम्हाला 100% खात्री झाली सरांकडे. जे ट्रेनिंगमध्ये भेटलं त्याचा आता पूर्णपणे चांगला हो, 100% वापर होणार. आणि नवीन नवीन गोष्टी सरांकडे येऊन बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आम्हाला, बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. मल्टीमीटर आता चालवायला हो, मल्टीमीटर चालवता येतो, OBD स्कॅनर चालवता येतो, फ्युल गेज समजला, फ्युल मीटर कसं चालवायचं ते समजलं. म्हणजे BS6चं 0 पासून 100 पर्यंत पूर्ण नॉलेज सरांनी दिलं आहे आम्हाला. प्रत्येक गाडी झाली, प्रत्येक गाडी झाली. आता EVचा पण होईल. EVचा पण क्लास चालू आहे, अजून 2 दिवस आहे आमचे. EVचा पण क्लास कम्प्लीट होऊन जाईल. ना? ठीक आहे. माझे नाव आदित्य शिवाजी पवार. मी बारामतीमधून आलो आहे. मी ह्याच्या आधी 4.5-5 हजार काम करतोय, पण BS6चं काम हे काहीच माहिती नव्हतं मला. असं मल्टीमीटर सुद्धा कसा यूज करायचा हे सुद्धा काही माहिती नव्हतं. ज्यावेळेस सरांचे व्हिडिओ बघितले तिथं आलो त्यावेळेस समजलं ना की BS6 काय आहे नक्की. आम्ही म्हणजे वेगळंच समजायचं ते लॅपटॉप जोडावं लागतं, हेच करावं लागतं, काहीच माहिती नव्हतं त्याचं. इथं आलं समजलं की BS6 काय करायचं, कसं चेक करायचं, काय प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. महेश सरांनी, गणेश सरांनी व्यवस्थित सांगितलं, तेव्हा समजलं की काय बाबा नक्की काय करायचं. आता म्हणजे काय अडचण, आता म्हणजे कन्फर्म आहे इथं, म्हणजे आलोय ना जाताना 100% कन्फर्म आहे की आपण करू शकतो आता काम. आता म्हणजे भीती नाही राहिली. पहिली जी होती भीती, आपण फक्त सर्व्हिसिंग करू बाकीचं नाही, पण आता भीती नाही, आपण 100% करू शकतो हे काम. कॉन्फिडन्स झाला आता. हळूहळू केलं तर तुम्हाला एवढं नॉलेज भेटलंय, तुम्ही शोरूमच्या पण गाड्या तुमच्याकडे करू शकता, एवढं नॉलेज भेटलंय. फक्त आता ते नॉलेज लावा, काम करत राहा. सुरुवातीला स्ट्रगल होईल, माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे डाटा पण आहे, प्रत्येक वहीवरती तुमच्याकडे एक एक गोष्ट लिहिलेली आहे. हा कसा चेक करायचा, तो कसा चेक करायचा, आली गाडी की चेकिंग मेथड तुम्हाला माहिती आहे का, कशासाठी लाईट का लागते आजपर्यंत जगाला माहीत नव्हतं. आज तुम्हाला एका मिनिटात तुम्ही सांगू शकता की लाईट का लागते. त्या लाईटलाच तुम्ही घाबरत होता, आज ती लाईट का लागते हेच आम्ही इथं तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे. हां, आता इथून गेल्यावरती चांगला यूज करा आणि शिकत राहा. आणि माझेच नाही तर जगात कोणाचा जरी व्हिडिओ जरी बघितला, त्या व्हिडिओमध्ये काय भेटते त्याचा आता नोट करा, लिहा. कुठली वायर काय करते काय नाही करत सगळे सांगतात आमच्यासारखे, मी सांगतो, तर ते लगेच लिहायचं, तो डाटा आपल्याकडे ठेवायचा, आली गाडी किती चेक करायचं, असं शिकावं लागणार आहे. त्यामुळे आल्याबरोबर तुम्हाला पहिले वहीन पेन दिला आणि सांगितलं की लिहिल्याशिवाय आता पर्याय नाही. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव संतोष पाटील. मी निप्पाण येऊन आलो आहे. त्याच्या आधी आम्ही BS6च्या गाड्यांची कामं आली तर पण नाही म्हणून सांगत होतो. कस्टमरला सरळ सांगणार की बाबा आमच्याकडून MI लाईट लागली की कामच होणार नाही, एवढी आमच्या मनात भीती होती की MI लाईट लागली तर आपण करणार काय. BS3 BS4चं वगैरे आम्ही सगळी कामं करून देणार, परंतु जर तेच कस्टमर BS6 गाडी घेऊन चाललं, लाईट लागली तर आम्ही सरळ सांगणार आमच्याकडून कामच होणार नाही. मग इथं आल्यानंतर आपल्याला एक एक सेन्सरची जे सेन्सर काय काम करतो, कुठलं वायरिंग कुठं जातं, कसं बायपास करायचं, हे सगळं आम्हाला सरांनी शिकवलं. त्याच्यामुळे आता मनात अशी भीती नाही राहिली की गाडी शोरूमला लावून द्यायची. शोरूमची जरी गाडी आली तर पण आम्हीच काम करून देणार, एवढा कॉन्फिडन्स आहे. कसलीही गाडी दे, कुठली पण येऊ दे, त्या गाडीचं काम आम्ही करून देऊ शकतो. सगळी भीती गेली. त्यामुळे आता कोणतंही टेन्शन नाही. प्लस म्हणजे काय, PDF दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यामुळं जरी विसरलो तरी पण PDF बघून आपण काम करू शकतोय. सर, माझं नाव बबलू सांगळे. मी आयल्यानगरहून येईल.
अगोदर BS4चं तर काम आपण रेग्युलर करतो जी, पण BS6 आली की लाईट लागला की आपल्या लाईट लागायची. आता लाईट कसं घालवायचं हे तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आता पुढं समजा BS6 गाड्या आल्या बी तर काही अडचण नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित पद्धतीने काम करू शकतो. मल्टीमीटर आम्हाला तर माहितीच नव्हतं सर काय असतं, पण आता इथं आलं मल्टीमीटर, OBD स्कॅनर हे व्यवस्थित समजलेलं आहे. आता व्यवस्थित काम आम्ही करणार. हिरो होंडात तर काही विषयच नाही राहिला, शोरूम तर त्याची आता गरज नाही, पण शोरूमच्या गाड्या आमच्याकडे आल्या तरी करणार. एवढं नॉलेज आलं. चेकिंग मेथड एकदम ओके मध्ये. रात्रंदिवस तुम्ही इथं कष्ट केले, 8 दिवस घालवले, हां भरपूर काही नॉलेज भेटलं आहे. चेकिंग पण केल्यात. आता गेल्यानंतर जे चेकिंग केले, जे डोक्यात ठेवले, आली गाडी की तशा पद्धतीने चेक करायचं. हां सगळ्यात सोपी गाडी ना. सोपी हा सगळी सोपी आहे, फक्त आम्हाला माहिती नव्हतं सर. आम्ही कधी येईलच म्हणजे BS6ची ट्रेनिंग घेतल्याशिवाय तर काही शक्यच नाही आहे ती, कारण गॅरेजवर ते शिकूच शकत नाही कोणी, त्याला येणंच येणं. आणि तुमच्याकडे लय भारी आहे सर, तुम्ही एकदम साधं सिंपल भाषा शिकवता, एवढं कोणी शिकू नाही शकत. आता सेन्सर बनवायला शिकवतो ना, हां कसं बनवायचं, आतमध्ये काय आहे, एक एक गोष्ट दाखवली मी तुम्हाला. एकदम एक वायर सर, एक वायर कशी काय म्हणजे एकदम व्यवस्थित शिकेल. त्यामुळे काय आता BS6ची भीती अजिबात राहिलेली नाही. ठीक आहे. माझं नाव सांगळे किशोर गीताराम. मी बीड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यातून आलेलो आहे. पहिल्यांदा मला काहीच नॉलेज नव्हतं BS6चं. इथं आल्यावर मला कळलं की मल्टीमीटर, परत ॲक्च्युएटर, परत फ्युल मोटर, असे सगळे म्हणजे एकदम छोट्यातले छोटे काय म्हणजे BS6मध्ये काय असतात ते मला इथं येऊन नॉलेज भेटलं. सरांचे मी अगोदर व्हिडिओ बघितले होते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, मी यूट्यूबवर. ते बघून मी 1-2 वेळेस कॉल केला आणि इथं मला 11 तारीखला क्लास सुरू होते असं समजलं. त्यावेळेस मी घरचे कामं सोडून म्हणलं आपल्याला हे शिकणं गरजेचंच आहे. काळानुसार कसं आहे, दिवसेंदिवस नव्या गाड्या वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्याला ह्या गोष्टीचं कोणतंही झिरो नॉलेज आहे. त्याच्यामुळं हे शिकणं एकदम आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी इथं आलो आणि मला जे सरांनी मार्गदर्शन केलं ते एकदम म्हणजे असं छोट्यातून छोट्या गोष्टीत एकदम कसं काय असतं ते सगळं सांगितलं व्यवस्थित. तर मला आता कुठल्याही BS6 गाडीची म्हणजे एकदम कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. आता गाडी आली तर काम होणार. व्यवस्थित करू शकतो. बरं आहे. नाही, काळानुसार चेंज होणं गरजेचं आहे. हो कवर नाही म्हणणार, हो कवर नाही म्हणणार. आणि एकदा जर तुमच्याकडे गाडी आली आणि तुम्ही नाही म्हणले, तर आता उदाहरणार्थ तुम्ही एक कस्टमर आहे आणि मी गॅरेजवाला आहे. हो तुम्ही माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि म्हणले अरे या गाडीचं काम करायचं आहे, हे प्रॉब्लेम आहे, मी जर म्हणलं नाही राहू त्याचं काम मला येत नाही, तर पुढच्या वेळेस तुम्ही माझ्याकडे येणार आहे नाही. साधं सोपं उदाहरण ना. आपण मग तुम्ही म्हणणार की अरे ह्याला काम येत नाही राहू, आणि परत आपण गाडी दिली ज्याला येत नाही मग ते वाटवळच करणार ना. हे कवर हो, घाबरायची पण एक कुठंतरी मर्यादा असते. ज्या गोष्टीला आपण माणूस घाबरतो का ती गोष्ट परत माणसाकडे सारखी येत असते. त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीला घाबरणं हे त्याचं पर्याय नसतं. हो, चलो बेस्ट ऑफ लक, चांगलं काम करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव परशुराम भोसले. मी नाशिक इथून आलो. सरांचे व्हिडिओ पाहिले. 1-2 महिने माझा प्लॅन होता सरांकडे यायचा. पण आता 11 तारखेनंतर मला कळालं, 10 तारखेला कळालं, 11 तारखेला इथं आलो. पहिलं माझ्याकडे OBD स्कॅन होते, मल्टीमीटर होते, पण कसं चेक करायचं किंवा चालवायचं कसं मला काहीच अनुभव नव्हता. आम्हाला शोरूममधून गाडी यायच्या. शोरूमला आमचं जे गॅरेज मोठं आहे JN ऑटोमोबाईल म्हणून शनी, पण बजाज शोरूम आहे, TV शोरूमवाले यायच्या आमच्या गाड्या. पण आमच्या BS6मध्ये म्हणजे थोडंफार जमायचं, पण एवढं नाही. आम्ही काय करतो, डायरेक्ट एखादं विषम असो किंवा कोणतं सॉकेट असो, कुठलं हे असो, डायरेक्ट नवीन टाकायचो. पण एवढं अनुभव नव्हता, प्रॉपर कुठल्या गोष्टीची गॅरंटी नव्हती की हे टाकल्याने हीच होणार. आता 1-2 गाड्या आमच्याकडून अशा रिटर्न बी गेल्या. मग सरांचे व्हिडिओ पाहिले, मग सरांना कॉन्टॅक्ट केलं. मी आलो इथं, बेसिकचं पूर्ण नॉलेज घेतलं. आता बॅक सेन्सर, ऑइल पंप, हे ते सगळं एकदम बारीक गोष्टी सगळं शिकवलं सरांनी. आता OBD स्कॅनर बी, पण कसं चालवत होतं ते पहिलं माहीत नव्हतं. आत्ता टोजर सर, महेश सर, तसे गणेश सर, एकदम कुठल्या विषयावर राहून द्या लगेच प्रश्न उत्तर ते लगेच देतात. एकदम सरांसारखं. सर आपण कसं शिकायचो तसं ते आपल्याला शिकवतात. एकदम म्हणजे अपडेट होणं गरजेचं. मला 3-1 वर्ष झालं गॅरेज लाईनमध्ये, पण BS4, BS3 माझ्या गुरूंनी इंजनचं काम वगैरे, वायरिंग बेरिंग वगैरे एकदम कम्प्लीट येतं त्यांना. मला एकदम चांगलं शिकवलं. झिरो एकदम होतो मी, मला काहीच येत नव्हतं. आता पूर्ण जमतं. तसं बेसिकचं सरांनी मला तसं एकदम परफेक्ट शिकवलं. काहीच अडचण नाही. आता
आता शोरूममध्ये येणारी गाडी राहतात, मी आता एक सुद्धा गाडी वापस काढू शकत नाही. एवढा अनुभव चांगला आला मला सगळं काय. तर धन्यवाद महेश सर और गणेश सर, खूप चांगलं शिकवलं तुम्ही. आपलं नाव सर? सर माझं नाव दीपक टेकाडे, मी राहणार जिल्हा बीड, राहणार आष्टी तालुका. मी सर तुमचा व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यावर मग मिसेसला म्हणलं आपल्याला ही बेसिक शिकायचे, मला काय ह्याच्यातलं जास्त काही समजणार नाही. बरोबर. आणि मग आम्ही तुम्हाला कॉल केला, मग तुम्ही सगळं सांगितलं या म्हणून. पण इथं आल्यावर सर इतकं भारी शिकायला भेटलं की मी आज मला काही इंग्लिश जमत नाही काय नाही, ते आज मला इथं आल्यावर सगळं कळायला लागलं. आज वायरिंग ती सगळं माझ्या डोक्यात बसलं. सर तुम्ही इतकं बी भारी शिकवतात, आजपर्यंत शाळेत बी इतकं असं कुणी सरांनी इतकं भारी शिकवलं नाही. एवढं तुम्ही समजून सांगतात, एवढं ही वायरिंग कशी कसं काय, खूप छान शिकवतात सर. खरंच धन्यवाद सर. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, आजपर्यंत तर बरेचसे माझ्याकडं स्टुडंट आले, पण असं स्टुडंट भेटायला पण म्हणतो ना आपण, तर पहिल्यांदा भारतामध्ये एखादं लेडीज बेसिकच्या ट्रेनिंगसाठी आले. सर्वात पहिल्यांदा यांनी मला फोन केला होता, म्हणजे मिसेसनी फोन केला होता. मी त्यावेळेस थोडासा शॉक झालो बरं का, म्हणजे बेसिकसाठी. तर तुम्ही म्हणले की माझे मिस्टर आहे, त्यांना ट्रेनिंग घ्यायची, तर मी तुम्हाला दोघांना इन्व्हाइट केलं, म्हणलं या ट्रेनिंग घ्या. तर इथं शिक्षणाची थोडीच अट आहे. नाही शिक्षण फक्त नॉर्मली तुम्हाला डाटा तर पाहिजे ना. हो. म्हणजे तुम्हाला एखादा आपण ॲक्च्युएटर असेल, इंजेक्टर असेल, तर त्याचे ओम्स किती ते किती आपल्याला चेक करायला तेवढं तरी लिहिता आलं पाहिजे. हो. कारण की असं कोणच नाही, आम्ही पण नाही आहे, नाही बरोबर, की आम्हाला पण एवढा डाटा डोक्यात आहे. तर आम्ही पण सगळ्याच्या PPT बनवल्यात, असतो डोक्यात डाटा, कंटिन्यूस त्याच्यात काम केलं म्हणून. पण शिक्षणाची तशी आट नव्हती त्यावेळेस. पण म्हणलेलो काही गरज नाही आहे, तुम्ही या. नाही म्हणले सर मला थोडंसं भीती वाटते, कारण की गेले 6 वर्ष झालं तुम्हाला घाबरवलं आहे या BS6. हो सर. इथं आल्यानंतर BS6 हे एकदम साधन सोपं आहे असं वाटलं, आहे का नाही? हो. त्याच्यामुळे तुम्ही म्हणले नाही याला इंग्लिश लागतं, कारण की मी इंग्लिशमध्ये बोलतच नाही, इंग्लिश शब्द वापरतच नाही. आपल्याला काय ते सेन्सरच बनवायला शिकवतो तुम्हाला. हो. त्याच्यामुळे घाबरायचं काही विषय नाही. तर ट्रेनिंग कशी वाटली? सर खूप छान वाटली. मॅडम तुम्ही सांगा, कशी वाटली तुम्हाला ट्रेनिंग? जिल्हा बीड, आष्टी तालुका, नंदिनी दीपक टेकाडे माझं नाव आहे. ट्रेनिंग म्हणजे पहिल्या दिवशी थोडंसं वाटलं मला वेगळं काहीतरी, म्हणजे आता गाड्यांचं मला काही जास्त नॉलेज नाही आहे. मला गाडी चालवता येते, म्हणजे कसं आपलं रेग्युलर तेवढं म्हणजे थोडं माहीत होतं गाड्यांचं ना. ते कसं ते मी थोडंसं ते मला घरी आले ना, हे कर ते कर, मला गाड्यांचं कार्बोरेटर साफ कर, ते मला सांगायची करायला. मी करत होते तितकं काम. आता घरी करतात ना आम्ही कार्बोरेटर साफ, पण असं जास्त डीपमध्ये मला गाड्यांमध्ये काहीच माहीत नव्हतं. पहिल्या दिवशी माझी इतकं असं वाटलं नाही की मला गाड्यांचं काहीच माहीत नाही. तुम्ही जे जसं शिकवत गेलात तसं डोक्यात बसत गेलं. ह्यांना म्हणलं पण मी इतकं काय अवघड नाही आहे ट्रेनिंगमध्ये, पण थोडंसं वाटलं की जाऊ द्या, मग आता आलो आहे तर आपण पण शिकून घ्यावात. मग सगळ्यापैकी मग मेन म्हणजे शिकवण्याची पद्धत आहे का तुमची. आता कसं आपण एखादा क्लास केलो, वरून शिकवतात आपल्याला, डीपमध्ये अशी माहिती देत नाहीत. तुम्ही फॉल्ट कसा येतो, कशामुळे येतो ते सुद्धा सांगितलं आम्हाला. मग ते आता उद्या समजा गॅरेजवर गाडी आली, आपण माहिती आपल्याला फॉल्ट कोणत्या सेन्सरला काय झाल्यामुळे येतं, तुम्ही जे शिकवलं आहे आम्हाला ते सगळं डोक्यात बसले, नोट डाऊन करून घेतले आम्ही. तुम्ही म्हणलात ना नोट डाऊन पण करून घ्या, त्याच्यामुळे नोट डाऊन पण करून घेतलं. आणि मेन म्हणजे कारण आता असं म्हणजे BS6ची गाडी मला वाटत नाही इतकी अवघड आहे म्हणून. OPD स्कॅनर लावलं की गाडीची सगळी माहिती भेटते. तुम्ही म्हणलात आम्हाला आपलं म्हणजे की डीपमध्ये. आता त्या मानाने म्हणलं मला BS4मध्ये नीट करता येणार नाही, पण मी BS6 तर मी एकटी नीट करू शकते. इतकं म्हणजे मला आता नॉलेज भेटले आपल्या ट्रेनिंगद्वारे. आणि गणेश सर म्हणा, तुम्ही म्हणा, सपोर्ट म्हणजे सांगायची पद्धत. एखादा समजा आपले प्रश्न असला, आपण विचारलं की तुम्ही आणखीन 15 मिनटं जास्त देऊन आम्हाला त्या प्रश्नाबद्दल जास्त माहिती देत होता सर्वांना. त्यामुळं पण तुम्हाला दोघांना पण थँक्यू, चांगली ट्रेनिंग भेटली. तुम्हाला पण असंच जर नॉलेज घ्यायचं असेल 8 दिवसाचं, 8 दिवसात BS6चं काम शिकतं ना? हो सर. शिकतं म्हणजे असं वाटणार नाही की आपण नवीन गॅरेज टाकणार आहेत म्हणून. तर तुम्हाला पण 8 दिवसात एकदम परफेक्ट व्हायचं असेल तर एकच इन्स्टिट्यूट, कुठलं? महेश बाईक मेकॅनिक महेश, पुण्यात. महेश. तर नक्कीच व्हिजिट करा. महाराष्ट्रातनं आपण बाहेर जातो, तर महाराष्ट्रातनं बाहेर जायची गरज नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी ताकद आहे की अख्ख्या भारतातनं लोक या महाराष्ट्रामध्ये येतात नॉलेज घेण्यासाठी.
तर तुम्हाला इथं आल्यावरती कळेल याची आमची शिकवायची पद्धत, सांगायची पद्धत फार डिफरंट आहे. इथं आल्याशिवाय तुम्ही त्याचा अनुभवच घेऊ शकत नाही. तर अनुभव घ्यायचा असेल तर 8 दिवसाचं ट्रेनिंग करावं लागेल. तर ट्रेनिंग करायचं असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. धन्यवाद.